नमस्कार मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. महागाई भत्ता 53% वाढ. आजचा शासन निर्णय सविस्तर पहा आणि त्याचबरोबर महागाई भत्ता कधीपासून मिळणार आहे आणि फरक कधीपासून मिळणार आहे आणि राज्य शासनाने जरी आत्ता वाढवलेला असला तरी ऑक्टोबर महिन्यातच केंद्र शासनाने हा महागाई भत्ता वाढवलेला आहे. म्हणजेच तो ऑक्टोबरमध्येच लागू व्हायला पाहिजे होता. जवळजवळ 3 ते 4 महिने उशिराने झालेला आहे. खरं तर निवडणूक आणि लाडकी बहिणीमुळं हे पैसे मिळायला उशीर झालेला आहे. तरी पण शासनाने उशिरा का होईना ते दिलेलं आहे. तर सविस्तर निर्णय आता आपण पाहूया. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै 2024 पासून सुधारणा करण्याबाबत वित्त विभागाचा 25 फेब्रुवारी 2025चा शासन निर्णय आलेला आहे. राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. शासन असे आदेश देत आहे की 1 जुलै 2024 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 50% वरून 53% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ 1 जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीतील थकबाकीसह महागाई फेब्रुवारी 2025च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे लागू राहील. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबत खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली हा खर्ची टाकण्यात यावा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtragov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा केंद्रांक पुढीलप्रमाणे आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार नाव व्ही. धोत्रे, उपसचिव, महाराष्ट्र शासन. तर मित्रांनो, हा महागाई भत्त्याच्या संदर्भातील हा शासन निर्णय आपण पाहिला. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.